नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या पुढच्या हप्त्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला महत्त्वाची 2 कामे करायची आहेत। ती 2 कामे जर तुम्ही नाही केली तर तुमचा पुढचा नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता कायमचा बंद होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही नवीन कामे आहेत आणि ही 2 कामे केल्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरीचे आणि पीएम किसानचे एकत्र हप्ते येणार नाहीत। त्यामुळे हे महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे। तुम्हाला नमो आणि पीएम किसान संदर्भात महत्त्वाची अशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचं वितरण होणार आहे। आणि याबरोबरच म्हणजे या हप्त्याबरोबरच नमो शेतकरीच्या 19व्या हप्त्याची सुद्धा नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्याची सुद्धा वाटप होण्याची तयारी सुरू आहे। परंतु हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता तुम्हाला महत्त्वाचं असं काम करायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला तुमच्या लँड रेकॉर्डचा प्रॉब्लेम जे नो असेल ते तुम्हाला यस करून घेणं अत्यंत बंधनकारक आहे। याच्यानंतर तुमचं जे काय आधार सीडिंग आहे, आधार सीडिंग भरपूर शेतकऱ्यांच्या याच्या अगोदर आधारला बँक खातं लिंक होतं, परंतु काही प्रॉब्लेम्समुळे किंवा त्या खात्यामध्ये शेतकऱ्याच्या काही प्रॉब्लेम झाल्यामुळे ते खातं बंद पडल्यामुळे आधार सीडिंगचा जे होतं म्हणजे आधार लिंक ते अनलिंक झाल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचे तसे प्रॉब्लेम्स येताना आपण पाहत आहोत। त्यामुळे त्या शेतकऱ्याला लवकरात लवकर आपल्या आधारला बँक खातं लिंक करणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना 24 तारखेच्या अगोदर आपल्या आधारला बँक खातं लिंक करून घ्यायचं आहे। याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही 7 नवीन योजना आणल्या होत्या, त्या 7 नवीन योजनेपैकी महत्त्वाची एक योजना होती ॲग्रिस्टेक। आणि ॲग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास फार्मर आयडी म्हणजेच आधार फार्मर आयडी म्हणजेच जे काही शेतकऱ्यांचा फार्मर आहे, आपल्या आधार कार्डचं शेतीचं ओळखपत्र म्हणजे त्याला म्हणतात फार्मर आयडी, म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र। आणि हे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायला शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून। आणि हा जर फार्मर आयडी तुम्ही जर नाही काढला तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे बंद होणार आहेत, अशा संदर्भातलं एक नवीन अपडेट आहे। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुम्हाला फार्मर आयडी काढायचा आहे। फार्मर आयडी काढल्याशिवाय तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते येणार नाहीत। याचबरोबर मित्रांनो, आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमेंट्स मध्ये एक प्रश्न विचारला जात होता की दादा, पीएम किसानच्या 19व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता येणार का? तर हो, याचं उत्तर आहे हो, पीएम किसानच्या पुढच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचाही हप्ता येणार आहे। भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून दुसरी एक कमेंट केली जात होती, ती म्हणजे दादा की नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीमध्ये काही तरतूद झालेली आहे का? तर नाही, अद्यापर्यंत निधीच्या वाढीबाबत कोणती तरतूद केली नाही। 2,000 रुपयाचा तुम्हाला हप्ता येणार आहे, 3,000चा नव्हे, फक्त 2,000 रुपयाचे येणार आहेत। परंतु जर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक वचन देण्यात आलेलं होतं की निवडणुकीच्या काळामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून आणि पुन्हा ते सरकार सत्तेवर आलेले त्यांच्या माध्यमातून सांगितलं होतं की आम्ही नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार, 6,000 रुपयावरून 9,000 करणार, म्हणजे तुम्हाला वार्षिक 9,000 भेटणार। आणि म्हणजे 2,000 रुपयाचे जे हप्ता तुम्हाला भेटत होता ते आम्ही 3,000 रुपये करू, अशा संदर्भात त्यांनी सांगण्यात आलं होतं। परंतु सध्या काय झालं नाही। परंतु येणारा सध्या जे काय पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत काही तरतूद केली जाऊ शकते, परंतु सध्या काय तरतूद केलेली नाही। आणि पीएम किसानच्या सुद्धा निधीच्या वाढीबाबत काही सरकारने जे काय अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून जाहीर झालं आणि त्यांच्या माध्यमातून कोणते पीएम किसान योजनेच्या निधीच्या वाढीबाबत कोणती तरतूद केलेली नाही। तर मित्रांनो, आजच्या संदर्भात एक पीएम किसान आणि नमो शेतकरीचे एक नवीन अपडेट होतं। पीएम किसानचे 2,000, नमो शेतकरीचे 2,000 रुपये असे 4,000 रुपये 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। परंतु शेतकऱ्यांना मी जे काही कामं सांगली ती कामं करावी लागणार आहेत, ते कामं केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।